एक महत्वाची बातमी, दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे की शिंदे, आवाज कुणाचा घुमणार, हे चित्र अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मतमोजणीला फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे आणि शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये 2 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी ती होणार आहे। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई अशा 2 लढतींचे सगळे आकडे जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये हळूहळू यायला सुरुवात। पहिल्या फेरीचे आकडे 11च्या दरम्यान येऊ शकतील असा अंदाज वर्तवला जातो आहे। मात्र शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये आपण पाहतो की सगळी तयारी प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत किंवा प्रशासनाने ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्यांची सुद्धा जी काही ओळखपत्र आहेत ती तपासून आतमध्ये सोडलं जातं। शिवाय ज्या पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत त्यांना काही मोजक्या प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि 8 वाजता काही माध्यमांच्या कॅमेऱ्यानं सुरुवातीला मतमोजणीची जी काही सुरुवात होणार आहे त्याचं चित्रीकरण करण्याची परवानगी जी आहे ती देण्यात येणार आणि त्यानंतर आपण पाहतोय की मतमोजणीचे आकडे हळूहळू यायला सुरुवात होतील। जवळपास 10:30 ते 11च्या दरम्यान पहिल्या फेरीचे आकडे जे आहेत ते यायला सुरुवात होणार आहेत। दक्षिण मुंबईतून एक महत्वाची बातमी, दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे की शिंदे, आवाज कुणाचा घुमणार, हे चित्र अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मतमोजणीला फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे आणि शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये 2 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी ती होणार आहे। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई अशा 2 लढतींचे सगळे आकडे जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये हळूहळू यायला सुरुवात। पहिल्या फेरीचे आकडे 11च्या दरम्यान येऊ शकतील असा अंदाज वर्तवला जातो आहे। मात्र शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये आपण पाहतोय की सगळी तयारी प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत किंवा प्रशासनाने ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्यांची सुद्धा जी काही ओळखपत्र आहेत ती तपासून आतमध्ये सोडलं जातं। शिवाय ज्या पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत त्यांना काही मोजक्या प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि 8 वाजता काही माध्यमांच्या कॅमेऱ्यानं सुरुवातीला मतमोजणीची जी काही सुरुवात होणार आहे त्याचं चित्रीकरण करण्याची परवानगी जी आहे ती देण्यात येणार आणि त्यानंतर आपण पाहतोय की मतमोजणीचे आकडे हळूहळू यायला सुरुवात होतील। जवळपास 10:30 ते 11च्या दरम्यान पहिल्या फेरीचे आकडे जे आहेत ते यायला सुरुवात होणार आहेत। दक्षिण मुंबईतून नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। नागपूरमध्ये नितीन